आत्ताचा ऍक्सिडेंट झालेला आहे. आपला डिझेल संपल्यामुळे आपल्याला मुंबई दिल्ली मेगा एक्सप्रेस हायवेवर खाली उतरावं लागलं. मोदी साहेब आमच्या महाराष्ट्रात काय चुकलंय? आपण लगभग पोहोचलोय शेवटच्या 2 नाक्यावरती. आपण पोहोचत आहोत. धडवापी नाही, धडगुजरात नाही, काय नाही. पोलीस अवघड आहे बरा. जिकडं तिकडं नुसता भ्रष्टाचार मांडलाय मोदी सरकार. त्याच्यात नुसता भ्रष्टाचार मांडलाय. आजचा आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वरचा प्रवास संपतोय. तुम्ही हे बघा तोपर्यंत. आपण पोहोचलोय वापी वलसाडच्या सेंटरला. ही कंपनी समोर, इकडं कंपनीच्या समोर मग न्यायला अलाउड नाही. 8:30 वाजल्या. तशी थांबूया थोडं, त्यानंतर गाडी खाली करूया. तर बघूया कुठला लोड भेटतोय ते आज. गाडी आहे GJ 37207795. याचा ड्रायव्हर झोपेत चालवत आहे गाडी. कसं बघायचं का तुम्हाला ड्रायव्हर भावांनो? त्यामुळं मी म्हणत असतोय की झोप आली तर बिंदास झोपून घ्यायचा, कारण की आपल्या जीवाच्या वर काही नाहीये. तुम्ही बघू शकता, हा आहे दिल्ली मुंबई मेगा एक्सप्रेस हायवे. आपला डिझेल संपल्यामुळे आपल्याला मुंबई दिल्ली मेगा एक्सप्रेस हायवेवर खाली उतरावं लागलं. गाडीच्या पलीकडनं मुंबई दिल्ली मेगा एक्सप्रेस हायवे आहे. त्या हायवेलाच लागून भारतचा पंप आहे. आपल्याला काय डिझेल जे भेटन ते, कारण की सध्याच्या कंडिशनला असं झालंय ना, जे भेटन ते टाकून घ्या. तुम्हाला गुजरात मधला डिझेलचा रेट दाखवतोय 98 रुपये 3 पैसे. मोदी साहेब आमच्या महाराष्ट्रात काय चुकलंय? 1 रुपये महाग आहे महाराष्ट्राला. आत्ताचा ऍक्सिडेंट झालेला आहे. त्यामुळं म्हणतोय की रस्ता कोणताही असू द्या, सांभाळून गाडी चालवा, नाही तर हे असं होऊ शकतं. आणखीन एक अपघात. टेलर वरून कंटेनर डायरेक्ट खाली सरकला. गाडी कशाला तरी जाऊन भेटलेली ती, त्यानंतर तो टेलर वरनं कंटेनर डायरेक्ट खाली सरकलाय. पण तुम्ही पलीकडे बघू शकता, नदी आहे. तुम्ही विचार कराल, जर तो टेलर किंवा तो कंटेनर डायरेक्ट नदीत देखील जाऊ शकत होता. बरं झालं बाबा, देव करो वाचला तो. मोदी सरकारची कमाल ड्रायव्हर भावांनो. तर हा ब्रिज दुसरा तिसरा कोणता नसून मुंबई ते अहमदाबाद मेट्रो रेल्वेचा ब्रिज आहे. कारण की गुजरातचा तरक्कीचा विषय आहे ना. मुंबई दिल्ली मेगा एक्सप्रेस हायवेला तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओ देखील बघितला असेल. गव्हर्नमेंटला त्या रस्त्याशी एवढं काही घेणं देणं नाहीये. त्यामुळं भरपूर असं काम स्लो चालू झालेलं आहे त्या रोडवरती. आपण चाललो होतो विलायतला भरण्यासाठी गाडी, परंतु एक लक्षात आलं की आज आपल्याला काही गाडी भरणार नाही, उद्या सकाळी भरणार आहे. त्यामुळे म्हटलं चला गाडीची सर्व्हिसिंग तरी करून घेऊया. ऑइल चेंज, डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर चेंज. आणि आपण थांबलोय न्यू रॉयल ऑटो पार्ट्स मध्ये. बघूया आता त्यांचे चार्जेस वगैरे. या ठिकाणी देखील एक मराठी भाऊ भेटले आपल्याला. त्यांची ती गेलेत, त्यांच्या गाडीचं काम झालंय. किती वेळात करतात हे. हा, यांची थोडी मेथड चेंज आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा काम करण्याची, पण बरी वाटली. तुमच्या समोर आहे बघा ह्या वस्तू आणि हे बिल 4100 रुपये. तर आपण महाराष्ट्रात जर हेच पासिंग जर केलं असतं तर तुम्हाला देखील माहिती आहे बिल किती बनलं असतं. आणि या त्याच्या उमरवर ना यांना गॅरेजचा तजुर्बा जवळपास 35 वर्षाचा आहे. तो बॅक साईडला जो चाललाय तो त्यांचा मुलगा आहे. आणि विशेष म्हणजे त्या भावाला सगळी मराठी कळती. आता तुम्ही बोलता की मामा त्याला मराठी कशी कळती, तर तो आपल्या मुंबईतल्या मीरा भाईंदरमध्ये होता. आपलं ऑइल वगैरे सर्व चेंज झालेलं आहे. आणि कधी आले भरूचमध्ये स्टार ऑटो गॅरेज म्हणून आहे, खात्रीशीर काम होतं या ठिकाणी. मी का बोलतोय, मी काय त्यांचं प्रमोशन वगैरे काय करत नाही भावांनो. तुम्हाला देखील माहिती आहे आपण कोणाचं प्रमोशन कधीच करत नाही. माणसं चांगले वाटले, कामाचं बोलताना तर एकही त्यांना सांगायचं काम मला तरी नाही पडलं की ऑइल चेक करा, हे चेक करा. त्याच्यानं सगळं देखील चेक केलंय. एवढंच नाही, इव्हन चाकाच्या बेरिंगा सुद्धा चेक केल्या. ते बोलले की भैया अभी सब ओके, आपको जरूरत नाही इसका कुछ. तर चला, झालंय आपलं काम. आणि खास हा ब्लॉग या भैयाच्या नावासाठी, हा गुजरातीमध्ये पटेल बोलू शकता तुम्ही. तर चला आज जाऊया पटकन आता गाडी वॉशिंग करण्याकरता. बिल लागलं तर अजून एकदा दाखवतो तुम्हाला. बिल व्यवस्थित बघा, कमेंट नक्की करा बिल जास्त लागलं का कमी लागलं. कारण माझ्या मतानं बिल जास्त नाही येते. मला देखील माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात किती बिल लागतं ते आणि गुजरातमध्ये किती लागलंय आपल्याला. आपली झाली सर्व्हिसिंग, आता जाऊया आपण वॉशिंग करण्यासाठी. आपल्या गाडीची सर्व्हिसिंग तर झाली बरं का.
वाशिंगला येऊन थांबलो होतो आपण, तर या ठिकाणी देखील 4-5 नंबर होते. आणि हे बघू शकता तुम्ही त्या साईडला, हे ऍक्च्युअल कार धुण्याचं वॉशिंग सेंटर आहे, पण आपली पिकअप देखील धुतल्या जाणार आहे या ठिकाणी. आणि आजचा दिवस माळवला येतो आपल्याला भरूचमध्ये. पण एक चांगली गोष्ट झाली का दुपारनंतर का होईना लोड कन्फर्मेशन झालेली आहे आपली. आपण उद्या सकाळी गाडी भरणार आहे. तुम्ही बघू शकता ड्रायव्हर भावांनो, आपली गाडीची वॉशिंग देखील झालेली आहे. आपलं काम आहे, जसं आपण दररोज आंघोळ करतोय ना, आपल्या गाडीला दररोज आंघोळ नाही घालू शकत, बरोबर आहे का? पण 2-3 महिन्यातनं एकदा तरी गाडी वॉश करायला पाहिजे, जेणेकरून तिची देखील लाईफ वाढते. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण झालेलं आपल्या गाडीचं काम. प्रत्येक ठिकाणी नवनवीन बघायला भेटतंय, दुसरं काही नाही. तर चला असू द्या, आता आपण पुन्हा इकडं काही जेवायचं हॉटेल वगैरे काही नाही आहे, आपल्याला हायवेलाच जावं लागणार आहे वापस, कारण त्याच्याशिवाय आपल्याला काही मार्ग नाही. तर आपण काय करणार आहोत, अहमदाबाद मुंबई जुना हायवे, त्या हायवेला डायरेक्टली हॉटेलवर मुक्कामी जाणार आहोत. पुन्हा येऊया सकाळी कंपनीमध्ये भरण्यासाठी. आपण थांबलोय हॉटेल मधोलाईमध्ये, जेवण करायचंय, आराम करायचं आणि उद्या सकाळी कंपनी जायचंय भरायला. कंपनी काय जास्त लांब राहिलेली नाही बरं का, आता थोडंच राहिलेली, पण बोर नाही झालोय आज. जिथं तिथं मुस्कट दाबी आपली, दुसरं काय नाही भावांनो. हॉटेलला जेवायला आलो आपण, जेवायला फक्त भाज्या नाही, फक्त प्लेट मागायची कोणती, पंजाबी थाळी, गुजराती थाळी, मराठी थाळी, सगळ्या थाळ्या आहे यांच्याकडं. भाजी काय नाही, भाज्या विचारल्या भाज्या सांगता येईल. शेवटी त्यांनी पंजाबी थाळी आपल्याला दिलेली आहे. आता करतोय जेवण आणि आराम करायचं. तुम्हाला भेटतोय, जाऊ नका कुठं, तुम्हाला भेटतोय उद्या सकाळी. ह्या लोकांना लिहायची सुद्धा अक्कल नाही बघा, शहरात कसं लिहिलंय ते. आपण हे सध्या विलायत गुजरातमध्ये गाडी भरण्यासाठी आलो होतो, आदित्य बिर्ला ग्रुपला. गाडी इन झालेली भावांनो आपली सकाळी ठीक 11 वाजता. आता वाजायला लागली 1-2 तास झाले, पण आणखीन काही साहेब लोकांचा फोन नाही. आता ते जेवायला गेले असतील, बहुतेक थांबावं लागेल आपल्याला, थांबण्याशिवाय मार्ग नाही. तुम्ही बघू शकता इथं कॅमेरा अलाउड नाही, पण चोरून काढायला लागलो मी व्हिडिओ शूटिंग. मग आपली गाडी झाली लोड, 3 ड्रम आहे फक्त आपल्याला, किती 250 लिटरचे 3 ड्रम गाडी भरणं आलंय. सकाळी 11 वाजता कंपनीत आलो होतो, आता वाजले 4. बेघर जेवणा खाण्यापिण्याचं राहावं लागतं ड्रायव्हर लाईन मध्ये. मग घेताय ना गाडी, या आमच्या धंद्यात, विचार करा. आपण आहे ड्रायव्हर रूम मध्ये सध्या, बघू शकतो तुम्ही 2-2, 4, 2, 6 कॉट आहे. तर तुम्ही असं पुढं बघितलंय, ड्रायव्हर लोकांना आराम करायला रूम सुद्धा आहे, फॅन सुद्धा आहे. अजून पेपरला आपल्याला अर्धा तास बाकी, तोपर्यंत निघून फायनली आपल्याला पेपर भेटलेले, माल देखील लोड झालेला आहे. ही गाडी या पार्किंग मध्ये उभा आहे, निघूया आता. सकाळी आलो होतो भाऊ 8 वाजता, 5 वाजले, 8 घंटे ड्युटी झाली गाडीवालीची. हे सगळे जेवण वगैरे करून बसलेत, आपण अजून उपाशीची. ही आपली गाडी, चला तर निघूया आता पळत कडप. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता कंपनी, आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी आहे. निघालो बाबा बाहेर एकदाच, आता चला पटकन इथून पळून जाऊया, कारण खूप वेळ झाला आहे. निघूया पटकन. नक्कीच्या लग्नाला 13 वीक ना असं असतं बघा. आपण या भावाला भेटायचं राहिलं आणि बघा तकदीर, गाडीनं डायरेक्ट आपल्या कोलच भेटलं. तुम्हाला पाईप देखील दाखवतो, तो पाईप फुटला आपला डायरेक्टली. हा आहे नवीन पाईप, जुना पाईप आपला तुम्हाला दाखवतो कुठं फुटला होता तो. हे बघा इथं होल पडलो होतो. 2च मिनिटामध्ये अख्खा आपला रेटर आहे ना, रेटरनं कुलंट फेकून दिलं डायरेक्ट. तुमच्याकडे जर देखील पिकअप असेल, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, माहित असेल तर काही गोष्ट नाही त्याची, परंतु जर तुमच्याकडे पिकअप असेल ना, असं काही कारण होत असेल, तुम्ही कोणत्याही राज्यात जा, तुमच्या जिभेवर साखर ठेवा आणि डोक्यावर बर्फ ठेवा. कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर लांबून आलाय आपल्या गाडीच्या कामासाठी. मान्य आहे आपण त्याला पैसे देणार, तो देखील फुकट नाही करणार, पण आपल्याला देखील वेळेची किंमत आहे भावांनो. त्यासाठी सांगतोय, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. ही सगळी मोठी गोष्ट आहे. आपलं काम जवळपास ओके झालंय. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या भावानं 5 लिटर पाणी देखील आणलंय. काय वाटलं होतं माहिती आहे का पाणी आहे नाही आहे गाडीवाल्यासोबत, आपण आपलं पाणी घेऊन जावा. 6 लिटर पाणी बस लिटर मध्ये आहे, तुम्हाला देखील माहिती. आपलं काम झालंय, बसूया आणि निघूया आपलं छत्रपती संभाजीनगर. एक पाईप आणि क्लिपा आणि या भावाची मजुरी झाली आपली समजा 600 रुपये लमसम पकडायचं. चला तर निघूया आता. आपण आता मुंबई दिल्ली मेगा एक्सप्रेस हायवेला चढत आहोत. तुम्ही हे बघू शकता, फर्स्ट टोल म्हणजे एंट्री टोल ज्याला बोलतो ना आपण, तो लागलाय आपल्याला. काही जास्त लांब जायचं नाही, आपण जाणार आहोत सुरत पर्यंत. सुरत वरनं डायरेक्टली बारडोलीवरनं वाजदावरनं नाशिक वरनं संभाजीनगर. कारण की आपण घरी थांबणार आहे. 8-10 दिवस झाली घराच्या बाहेर आहे, आंघोळ वगैरे काय झालेली नाही आपली, कारण बाहेर आंघोळ करतो पण तेवढं मन सोबत आंघोळ होत नाही. तुमची होत असेल मग नाही सांगता येणार, पण माझी तर नाही होत, कारण मला लागतं गरम पाणी. मी 12 महिने गरम पाण्यानं आंघोळ करतोय. तर चला, आपल्याला देखील आपल्यासारखेच ब्लॉगर भेटलेले
ही त्यांची गाडी आहे. आणि हा भैया आहे इंस्टाग्रामवर होतो राम सिंधव, गुजराती भाऊ आहे, पण मराठी बघा किती सुंदर बोलतोय. तो ऍक्च्युअल आपल्या तिकडे राहिलेला आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे सोडत आहो आता, कारण की आपला एक्झिट पॉईंट आलाय. दिल्ली मुंबई मेगा एक्सप्रेस हायवेचा पण एक्झिट पॉईंट आलाय. आता हा रोड उतरतोय बघा चिखलीमध्ये. आता आपण भरुचवरून चढलो होतो बरोबर, भरुचवरून चढून चिखलीला उतरलोय. आपला टोल नाका किती कटतोय, टोल नाका कटल्यावर मी तुम्हाला सांगतो. जस्ट वॉच. पोहोचलोय आपण टोल बूथ जवळ. कटला आपला मेसेज पडनच मला 2 सेकंदात 2 मिनिटात. हा शेवटचा एक्झिट पॉईंट असल्यामुळे चिखली पासून तर पुढे मुंबई पर्यंत सगळं या रोडचं काम बाकी. फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक. हा जो इकडे चाललाय तो चालला आता मुंबई साईडला, आणि आपण निघत आहोत आता इकडं नाशिक साईडला, कारण आपलं तिकडं काय काम नाही. भरूच ते चिखली पर्यंत आपला टोल कटलाय 195 रुपये किलोमीटर, जवळपास 150 किलोमीटर होतं ते. आणि आपण काल टाकलो होतं 2000चा डिझेल, तो पुरला आतापर्यंत, परंतु आता डिझेल भरावं लागला आपल्याला. आणि गुजरात मधील रेट तुम्ही बघू शकता, 98 रुपये 26 पैसे. आपल्या गाडीत आपण 3000 टाकी फुल होऊन गेली, 30.53 आलंय. मोदी साहेबांना प्रश्न आहे की आमच्या महाराष्ट्राला डिझेल महाग का देताय तुम्ही? तुमच्या इथं 98 रुपये 26 पैसेचे, आणि आमच्या महाराष्ट्रात 99 रुपये 51 पैसे. आपण आता सापुताराचा घाट चढून आलोय, तुम्ही बघू शकता. खाली गरम होत होतं आणि इथं वरती थंडी वाजत. महाराष्ट्र बॉर्डर लागली बरं का आपल्याला. ही गुजरात सापुतारा मार्गेची महाराष्ट्र बॉर्डर. आपण आलो होतो सकाळी 7 वाजता घरी, आता वाजले ठीक 4. एक पार्ट लोड आहे आपल्याला चेन्नईचा. गडापा खाली करून आपण तसं पण चेन्नईला जाणार होतो. बरं झालं चेन्नईचाच पार्ट लोड भेटला आपल्याला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक आजचं बटन नक्की दाबा MS20 ट्रॅव्हल विथ RDM याच चॅनलला. चला पुन्हा भेटूया पुढल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.